आणि मुंबई एक्सप्रेसची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं। मंडळी, नाशिक मधल्या शासकीय सदनिका घोटाळ्या प्रकरणात माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं आता काउंटडाऊन सुरू झालंय। अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस थेट वांद्रे पश्चिम येथील लीलावती रुग्णालयात दाखल झालेत। तज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत करून पोलीस पुढची कारवाई करणार असल्याची माहिती आपल्या हाती येते। आणि या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ आपला सहकारी सूरज सावंतकडून। तो आत्ता या क्षणी लीलावती रुग्णालयाच्या बाहेर आहे। सूरज, नेमकी आत्ताची माहिती काय आहे? कारण पोलीस दाखल झालेत आणि त्यापुढची कारवाईच्या दृष्टीने पोलीस काय पावलं उचलत आहेत? विजय, नक्कीच आपण पाहिलं तर लीलावती रुग्णालयाला एकूणच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे। याचं कारण म्हणजे नाशिक पोलीस हे आता लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत। शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यावरती आरोप झाले होते। न्यायालयात ते दोषी देखील आढळले, मात्र सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर आता नाशिक पोलीस त्यांच्या अटक वॉरंट घेऊन लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत। सध्या कोकाटे यांच्यावरती लीलावती रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात या ठिकाणी उपचार सुरू आहेत। त्यांचा जो उच्च रक्तदाबाचा जो त्रास आहे हा स्टेबल नाहीये, तो वारंवार वर खाली होत असल्या कारणाने त्यांना अंडर ऑब्झर्वेशन अतिदक्षता विभागात ठेवल्याची माहिती ही त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली होती। मात्र आता नाशिक पोलीस हे दाखल झालेले आहेत। त्यांच्यावरती ज्या डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत त्यांचा देखील या ठिकाणी म्हणणं ऐकून घेतलं जाईल। त्याचबरोबर ती नेमके मागील 2 दिवसांपासूनचे मेडिकल रिपोर्ट्स काय आहेत, त्यामध्ये नेमक्या काय काय गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत, माणिकराव कोकाटे यांना विश्रांतीची खरंच गरज आहे का, आणि त्या संदर्भातल्या ज्या सूचना आहेत या डॉक्टरांकडून देण्यात आले आहेत का, या संदर्भात सगळ्याच गोष्टी कारण मीमांसा या लक्षात घेऊन नाशिक पोलीस पुढील कारवाई तर करतीलच, मात्र सोबत वांद्रे पोलीस हे देखील आहेत। नाशिक पोलीस ज्यावेळी मुंबईत दाखल झाले त्यावेळी लीलावती जवळील वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये त्याची नोंद करण्यात आली होती। जे अटक वॉरंट घेऊन आलेले आहेत, कशा संदर्भातले आहेत, त्याची पोलीस डायरी ही केली गेली। त्यानंतर नाशिक पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता वकिलांची एक टीम देखील दाखल झालेली आहे, जी कोकाटे यांच्या सोबत असल्याचं कळतंय। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जोपर्यंत मेडिकल रिपोर्ट्स हे समोर येत नाहीयेत, त्यामधील नेमक्या गोष्टी काय आहेत, याच आधारावरती आज अटक होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि दुसरीकडे याच निर्णयाविरोधात कोकाटे यांच्याकडनं देखील उच्च न्यायालयात धाव घेण्यात आलेली आहे। उच्च न्यायालयात उद्या या संदर्भात सुनावणी होईल आणि उच्च न्यायालय या संपूर्ण प्रकरणामध्ये काय नेमके निर्देश देते का, जे दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या सूचना आहेत त्या सत्र न्यायालयाने कायम ठेवल्या आणि त्या सत्र न्यायालयाच्या आधारावरती उच्च न्यायालय उद्या काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तुर्तास तरी मेडिकल ग्राउंडवरती नेमक्या काय सूचना होत आहेत, पोलीस काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपण पाहिलं तर काल आणि माणिकराव कोकाटे यांचं जो मंत्रिपद आहे हे नेमकं काढून घेण्यात आलं होतं आणि त्याची जबाबदारी अजित पवार यांच्यावर देण्यात आली होती। तर या घटनेनंतर आता 24 तास उलटत नाही, तोच नाशिक पोलीस आता मुंबईत दाखल झालेले आहेत। लीलावतीमध्ये हालचालींना वेग आलेला आहे, सोबत वांद्रेंचे पोलीस देखील आहेत। अटक वॉरंट मध्ये जर आपण पाहिलं तर या संपूर्ण गैरव्यवहार प्रकरणात जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये जे शिक्षा आहे ही कायम ठेवण्यात आलेली आहे आणि तात्काळ त्यांना पकडून आणण्याच्या सूचना या देखील देण्यात आलेल्या आहेत। या संपूर्ण प्रकरणात कोकाटे यांच्यासोबत अन्य आरोपींचा देखील सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं आहे किंवा कोर्टाने देखील म्हटलेलं आहे। त्यामुळेच या शिक्षेला धरून तात्काळ कोकाटे किंवा इतर जे आरोपी आहेत त्यांना वॉरंट बजावून न्यायालयाने हजर करण्याच्या सूचना दिल्यानंतर NBW वॉरंट घेऊन या ठिकाणी नाशिक पोलीस आता दाखल झालेला आहे। सोबत कोकाटे यांच्यासोबत असलेली जी वकिलांची टीम आहे ही देखील दाखल आहेत। मात्र कोकाटे यांच्यावर सुरू असलेले उच्च रक्तदाबाचा जो त्रास आहे या संदर्भात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। हा बाबतचा जो तज्ञ डॉक्टरांचा अहवाल, यावर आता पुढील नाशिक पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। जवळपास 1995 पासूनचं हे जे प्रकरण आहे हे यानंतर आता निकालात आलं होतं आणि त्यामधूनच नाशिक जे दंडाधिकारी न्यायालय आहे, सत्र न्यायालय, त्यांनी या सूचना दिल्यानंतर नाशिक पोलीस हे ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय। विजय, सूरज, ही तर एक बाजू झाली वैद्यकीय बाजू। वैद्यकीय अहवाल या क्षणी नेमका काय आहे ते पाहूनच नाशिक पोलीस माणिकराव कोकाटेंना अटक करतील किंवा अटक न करण्याचा निर्णय घेतील, दोन्हीपैकी एक होईल। पण नाशिक पोलीस मुंबईत दाखल झाल्यावर पहिल्यांदा ते वांद्रे पोलीस स्थानकामध्ये दाखल झाले होते। नेमकी ही प्रक्रिया काय होती, कशा पद्धतीने ही प्रोसिजर करण्यात आली आणि त्यानंतरच ते या लीलावती रुग्णालयात दाखल झालेत?
विजय, खरंच सांगायचं झालं तर एक नाशिक जिल्ह्यातलं हे संपूर्ण प्रकरण आहे आणि ज्यावेळी जिल्ह्याची हद्द बदलते, कुठल्याही आरोपीला जर अटक करायची झाली दुसऱ्या जिल्ह्यातनं किंवा दुसऱ्या राज्यातनं, तर एक प्रक्रिया असते की तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये त्याची नोंद करावी लागते. त्यानुसार नाशिक पोलीस हे वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आले, कारण सध्या माणिकराव कोकाटे हे लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्यामुळे ती हद्द ही वांद्रे पोलिसांची येते. स्थानिक पोलिसांना या संपूर्ण अटक वॉरंटची माहिती दिली जाते, त्यानुसार त्याची पोलीस डायरी बनते आणि ही कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतरच वांद्रे पोलिसांच्या मदतीने नाशिक पोलीस हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच, कारण माणिकराव कोकाटे हे काही साधे व्यक्तिमत्व नाहीये, ते माजी मंत्री आहेत, आमदार आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रिया ही कायदेशीर करावी लागते. त्यानुसार ही प्रक्रिया करून नाशिक पोलीस हे आता दाखल झालेले आहेत. मात्र प्रश्न तोच आहे की वैद्यकीय अहवाल नेमका काय बोलतो. कुटुंबियांशी ज्यावेळी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला, कुटुंबियांकडनं अद्यापही माणिकराव कोकाटे यांची प्रकृती स्थिर नाहीये, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, त्यांचा जो उच्च रक्तदाबाचा जो त्रास आहे हा स्टेबल नाहीये, अशा पद्धतीच्याच जे गोष्टी आहेत त्या सांगण्यात आल्या. त्यानुसार आता वैद्यकीय अहवाल आणि तज्ज्ञ डॉक्टर हे देखील पोलिसांना काय माहिती देतात, कोकाटेंना खरंच विश्रांतीची गरज आहे का, आणि असेल तर ती का आणि कितपर्यंत राहू शकतं, कधीपर्यंत त्यांचा जो त्रास आहे हा नियंत्रणात राहू शकतो, या संदर्भातली माहिती घेतल्यानंतरच पोलीस पुढील कारवाई करतील असं सांगितलं जात आहे. सूरज, या सगळ्या घडामोडींवर तू लक्ष ठेवून राहा, कारण ही बातमी अतिशय महत्वाची आहे.